कालिका माता काळवार आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विरुद्ध श्याम स्पोर्ट धामणगाव बॅट्समॅन आहेत मयेकर आणि त्यांच्या सोबती रामा. कालिका माता कालवार क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. सहकार्य करा, सामन्याला उशीर होत आहे. कारण पुढचे सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा. सुनील आहे. सुनील एकदा गेलतो तू भासाकले बोलतो दोन. सुनील वासकर नाही खरी गोष्ट यांनी परत देऊ मी बघलं नाही त्याला. एकदा आपले व्हॉट्सअप बोलता बघ त्याचा फोटो टाकला. सुनीलचा कसा सुनीलचा ठाकरे हो मग सुनील ठाकरे. कालिका माता कालवार तुम्हाला आवर्जून सांगत आहे ये नाही का क्षेत्ररक्षण वेगळा टेकला तर लावून घ्या. पुढील सामन्याला उशीर होत आहे. सहकार्य करा. अंपायर आमच्या सर्वांचे आदरणीय लाडके और तसाच सुंदर अशी कामगिरी करणारे सुंदर अशी कामगिरी त्यांची सुनील म्हात्रे साहेब आणि आपल्याला सर्व आणि सुरेश घरत हमेशा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये यांचा मोलाचा वाटा असते, मोलाचा सहकार्य असते. अंपायर फक्त उभा राहणे नाही तर बुद्धीचा त्यांच्या वापर आणि तसाच सर्व खेळाडूंना सगळ्या खेळाडूंना सारखा निर्णय असे आमचे आदरणीय सुनील म्हात्रे साहेब. सामन्याला सुरुवात करा. एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंत याप्रमाणे तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे बोलर कोण आहे आपला. आणि पहिला षटक रमाकांत मयेकर आणि मयेकर यांनी एक धाव बाईकच्या स्वरूपात एक धाव. दुसरा आपला रामा बॅट्समॅन रामा स्ट्राईकला येते रामा आणि सुंदर चेंडू टोलून एक धाव रामाच्या बॅटमधून. आणि पुन्हा स्ट्राईकला येत आहेत ते मयेकर. मयेकर हा अनुभवी प्लेयर आहे आणि तसाच बॉलरही आहे. 2 चेंडू 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूला सुरुवात. मस्त सुंदर आणि अनुभव याचा फायदा घेत मयेकर यांच्या बॅटमधून 4 रन. सुंदर असा निघालेला फटका, प्लेसमेंट सुंदर आणि त्याचाच फायदा घेऊन क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन त्याच दिशेने टोळवलेला हा अनुभवाचा एक फटका
आणि मयेकर यांच्या बॅटमधून चौकार. पुन्हा मयेकर स्ट्राईकला येते. मग त्यांना लिंक दे ना. सुंदर मारलेला चेंडू आणि मला वाटतं खरोखर अनुभवी प्लेयर मयेकर यांच्या बॅट्स मधून पुन्हा निघालेला तसाच एक फटका आणि 4 रन. मला वाटतं मयेकर हे आता लिंक पाहिजे ना. हॅट्रिक वर आहेत. आपले फोटो प्लस होतात ना. ते गाणी टाकील त्या. चार चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि मयेकर आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आणि पुन्हा एक मस्त बॉल आणि निर्धाव बॉल. कालिका माता कालवार आणि निर्धाव चेंडू. बॉलर रामा यांचा अनुभव. आणि शेवटचा चेंडू रामा यांचा अनुभव. मयेकर यांच्या खेळाची शैली बघूया. मस्त तसाच टवलेला चेंडू परंतु एक धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव पूर्ण होते. 2 धावा. थोडा थ्रो गचाळ असल्यामुळे 2 धावा पूर्ण आणि या रामा यांचा षटक समाप्त. आणि एक षटक आणि 12 धावा. एक षटक 12 धावा. मयेकर यांचा वैयक्तिक स्कोर 10 आहे. कालिका माता काळवार यांचा सेकंड बॉलर आहे. मला वाटतं सदानंद साहेब आहेत. सदानंद म्हात्रे. सुंदर असा अनुभव. मला वाटतं 30 वर्षाचा अनुभव आणि 40+ भिवंडी तालुका 40+. या 40+च्या सर्व खेळाडूंमध्ये असा नामांकित सर्वांच्या तोंडावर आणि चर्चित असलेला नाव म्हणजे सदानंद म्हात्रे. बघूया. पहिला बॉल टाकत आहे आणि सुंदर असा टोळला चेंडू आणि रामा यांच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण आणि स्ट्राईकला आहेत ते मयेकर. अनुभवाचा फायदा घेत पहिल्या बॉलाचा आघात आणि दुसऱ्या बॉलला सुरुवात झालेला आहे. पहिल्या बॉलाचा आघात दुसरा बॉल. मला वाटतं मयेकर सुंदर असा अनुभवाचा फायदा घेऊन सदानंद म्हात्रे यांनी डॉट बॉल यांचा सुंदर चेंडू टाकून डॉट बॉल. कारण मयेकर यांना त्यांचा अंदाज आलेला नाही. बघूया पुढचा चेंडू आणि शेम बॉल फसव्या बॉल आणि मयेकर यांना काही समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू आणि एकामागून एक दुसरा निर्धाव चेंडू. बघूया आता पुढचा चेंडू आणि सदानंद आणि सदानंद म्हात्रे यांच्या बॉलवर नरेश यांना ते कॅचचा अंदाज घेता आलेला नाही. काही प्रयत्न केला परंतु असफल आणि 2 धावा. पुढचा चेंडू सदानंद म्हात्रे टोलवणार नाहीत. मयेकर आणि सुंदर शॉट मस्त शॉट आणि 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु हा ना करीत आउट रन आउट.
ओके. मला वाटतं शेवटचा चेंडू सुंदर असा ओव्हरचा नजारा. 5 बॉल आणि फक्त 5 बॉलामध्ये किती भरले? 5 बॉल आणि 4 धावा दिलेले आहेत. आणि श्याम स्पोर्ट धामणगाव 16. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा, दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती 16. बॅट्समॅन आणि पुढचा बॅट्समॅन आलेला आहे वसंत सदानंद यांचा सुंदर चेंडू. वसंत यांनी टोलवलेला 1 रन आणि दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि तोही मला वाटतं पूर्ण आणि तिसऱ्या रनाचा प्रयत्न हा नाही. 2 रन 2 धावा पूर्ण. आणि श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाची धाव संख्या झालेली आहे 18. 1 बाद 18. 2 षटकांचा सामना पूर्ण. सदानंद यांची चांगली ओव्हर, चांगला अनुभव, परंतु मला असं वाटतंय की मयेकर यांची कॅच सुटल्यामुळे कुठेतरी मागात पडण्याचा अंदाज आहे. बघूया काय करतात ते. तिसरा षटक घेऊन येत आहे. आणि कालिका संघ कालवार यांच्याकडून तिसरा गोलंदाज आहे मुकेश. आणि श्याम स्पोर्ट धामणगाव यांचा स्ट्राईकला आहे फलंदाज मयेकर. आणि सुंदर असा फटका मयेकर यांच्या बॅटमधून आणि 6. सुंदर टोलवलेला चेंडू. मुकेश यांचा अंदाज घेऊन कुठल्या पद्धतीचा बॉल टाकतील असा अंदाज घेऊन मयेकर अनुभवाचा फायदा घेऊन आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू षटकार. मयेकर यांचा वैयक्तिक स्कोर आहे 18. टोटल धावा आहेत 24. आणि तिसऱ्या षटकाचा सामना चालू आणि सुंदर असा निर्धाव मुकेश यांचा निर्धाव चेंडू. मयेकर यांना ते समजलेलं नाहीये आणि अनुभव हा मुकेश यांचाही सुंदर आहे. आणि मुकेश यांचा टोळला चेंडू आणि मयेकर यांनी मस्त सुंदर अशा 2 धावा पूर्ण. सदानंद मात्रे यांनी केलेला थ्रो, परंतु मुकेश यांना बरोबर घेता नाही आला आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण. आणि टोटल धावा आहेत 26. चेंडू घेतो राव दिसा. सुंदर असा टोललेला चेंडू, परंतु तो 1 धाव पूर्ण. सुंदर फिल्डिंग आणि फिल्डिंगचा नजारा, मस्त फिल्डिंग आणि 1 धाव पूर्ण. बॉल साईडला गेला ना, रन धावला तर रन द्यायला लागेल ना त्याला. डॉट कसं
नाही नाही रन दिला ना रन देणार ना बघूया मुकेश मुकेश सामोरे जात होतो वसंत मस्त मारलेला चेंडू टोळला चेंडू तसाच सुंदर फिल्डर आणि कॅचचा प्रयत्न आणि सुंदर कॅच मस्त सुपर कॅच आणि वसंत हे बाद आणि त्यांची जागा घेण्यासाठी त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत महेश महेश यांचा चांगला अनुभव आहे बघूया त्या अनुभवाचं सोनं करतायत की धावांची लयलूट करतायत आता मैदानावर खेळत असलेली जोडी महेश आणि मयेकर मयेकर यांना चेंडू समजलेला नाहीये आणि सुंदर असा चेंडू आणि क्लीन बॉल मयेकर हे बाद झालेले आहेत वैयक्तिक आपल्या संघासाठी 21 रनांचं योगदान दिलेलं आहे मयेकर सुंदर बॅटिंग आणि सुंदर खेळाचा नजारा आपण सर्वांनी पाहिलेला आहे मयेकर यांनी सुंदर अशी बॅटिंग करून आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि पुढचा षटक घेऊन येत आहे तो योगेश आणि त्याला सामोरे जात आहेत ते महेश धामणगाव श्याम स्पोर्ट धामणगावचे आदरणीय महेश आणि धाव संख्या झालेली आहे ती 27 आणि शेवटचा षटक घेऊन येत आहे ते योगेश सामोरे जात आहे महेश आर आणि मस्त चेंडू आणि सुंदर बॉल आणि मला वाटतं तशीच फिल्डिंग एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण आणि तिसरे धावेचाही प्रयत्न परंतु तिसरी धावी मला वाटतं पूर्ण 3 धावा पूर्ण 100 किलो वजन असलेला महेश आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि आपल्याला सुद्धा जवान युवा पिढीला शिकण्यासारखा रनिंग सुंदर अशी रनिंग आणि मस्त टोलवलेला चेंडू कालवार संघाकडून बॉलर आहे योगेश आणि तसाच सुंदर असा बॉल बॅट्समॅन यांना काही समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडू चार बॉल शेष मस्त टोलवलेला चेंडू बघूया परंतु मस्त बिल्डिंग तशीच फिल्डिंग आणि सुंदर बिल्डिंग सुंदर टोलवलेला चेंडू अनुभवाने टाकलेला योगेशने बॉल आणि एक धाव पूर्ण बघूया महेश योगेश बॉल टाकत आहे महेश पूर्ण धावसंख्या 31 आणि मग 4 रन महेश यांच्या बॅट मधून निघालेला सुंदर असा फटका आणि 4 रन आणि धाव संख्या होत आहे ती 35
शान स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 35. 2 बॉल शेष. बॅट्समॅन महेश, बॉलिंग करते योगेश. पुन्हा सुंदर बॉल आणि तसा टोलवलेला चेंडू आणि सुंदर अशा बॅटमॅनचा नजारा आणि महेश यांच्या बॅट मधून निघालेला सुंदर असा फटकार 6. आवराचा फरक थोडासा. आणि नशिबाची साथ देत असलेला फक्त एक अर्ध्या फुटाचा अंतरावर 6. मला वाटतं लास्ट चेंडू आहे, शेष चेंडू आहे असा योगेश. आणि धाव संख्या होत आहे ती 41 आणि शेष चेंडू योग. मस्त अनुभवाचा फायदा. 5व्या चेंडूवर छक्का मारून 6वा चेंडू योगेश आणि आपल्या अनुभवाचा एक नजारा पेश करू आणि डॉट बॉल. आणि टोटल धाव संख्या झालेली आहे धामणगाव स्पोर्टची 41 धाव संख्या. आणि जिंकण्यासाठी काळिका माता कालवार यांना जिंकण्यासाठी 42 रनांची आवश्यकता आहे. 41 धाव संख्या. या ना, ये मला. कालवार ना फर्स्ट राऊंडचा इनिंग समाप्त झालेला आहे. कालिका माता कालवार संघाला 41 धावांचं आव्हान आहे. 42 धावांचं आव्हान आहे. दामणगाव संघाने आपली फिल्डिंग लावायची आहे. कालवार संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. दामणगाव संघाने त्वरित क्षेत्ररक्ष लावायचं आहे. अंपर जेवून जाता बोल आपला अंपर आतमध्येच आहे. याने इच्छा दिले या. दामणगाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि कालवार संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कालवार संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. नको गाव
स्ट्राईकला कोण आहे? दामणगाव संघाकडून पहिलेच गोलंदाजी घेऊन येतोय तो श्याम आणि कालवार संघाकडून मुकेश स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला येतो सदानंद. सदानंद भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे सन्माननीय शशीदादा म्हात्रे, आपण जर कुठे असाल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं स्वागत आहे या क्रीडा मंचावरती. शशिकांत दादा म्हात्रे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्याम राईट ओव्हरचा मारा करतोय. सुरेख असा चेंडू होता, आपटलेला चेंडू होता, निर्धाव चेंडू. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग ऑफ साईडच्या दिशेने. एक धावेने संघाची धाव संख्या होते 1. श्याम चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहे कालवार संघाचा हिटमॅन सदानंद. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. श्याम सुंदर असा फटका मारलेला कव्हरला सदानंद यांच्या बॅट मधून. नक्कीच या फलंदाजाला मी खूप वर्षापासून बघतो, चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कित्येक सामने आपल्या संघासाठी जिंकून दिले आपल्या फलंदाजीच्या जीवावर. सदानंद वैयक्तिक 4 धावेवर खेळतो आणि मुकेश आपल्या 1 धावेवर खेळतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन होत आहे उत्कृष्ट समालोचक शशीदादा म्हात्रे यांचा सहर्ष स्वागत आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा यांच्या वतीने आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. श्याम पुढचा चेंडू सदा याच्यासाठी. सुंदर असा चेंडू नक्कीच मयेकर खूप चांगल्या रीतीने आपल्या संघासाठी 2 धाव वाचवतोय. काय पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच 4 धावा. सुंदर रीतीने सदानंद बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जातोय श्याम. हो स्लोवर फसवा चेंडू टाकलेला होता. सदानंदनी पुश केलेला चेंडू 1 धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 10.
मुकेश याने अजून 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि आपल्या खात्यामध्ये एक धाव जमा केलेली आहे. हो, सुंदर असा झेल संतोष यांच्याकडून आणि मुकेश यांची पारी समाप्त होते. मुकेश राकेश का मुकेश आता कोण राकेश फलंदाजीसाठी जात आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. अजूनही 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे कालवार संघाला. जोपर्यंत सदानंद आहे तोपर्यंत मॅच खूप चांगली होईल. बत्तीस पाहिजेत ना. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. ट्रॅफिकचा माहोल आहे रे थोडासा. सेकंड ओव्हर घेऊन येतो राजू. बॅटिंग राकेश स्ट्राईकला येतो राकेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. राकेश तुझा चांगला फलंदाज आहे. कालवार संघाची खूप जिम्मेदारी आहे त्याच्यावर. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. राजू चांगली गोलंदाजी करून कमबॅक करतो. राजू मुडते आपला पहिला चेंडू घेऊन सामना करेल तो राकेश. पाहूया राकेश काय करतो. नाही राजू नक्कीच लेग साईडच्या दिशेने संतोष काका यांनी बॅक टू बॅक 2 झेल टिपलेले आहेत आणि मागे परतोय तो राकेश. राजू यांचा चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवर राजू यांनी विकेट मिळवलेलं आहे. आता फलंदाजीसाठी जात आहे तो रमाकांत. रमाकांत नक्कीच पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन खालवार संघाकडून बघतो आपण. नक्कीच नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन आहे सदानंद. खूप चांगली अशी हिटिंग करतो. नक्कीच चांगला असा चेंडू. राजू यांचा डॉट चेंडू. नक्कीच राजू सुंदर अशी गोलंदाजी करतो धामणगाव संघासाठी. अशीच जर गोलंदाजी चालू राहिली तर नक्कीच धामणगाव संघ विजय होऊ शकतं. राकेशाला सुद्धा चांगली फलंदाजी करायला लागेल कालवार संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. रमाकांतला चांगली फलंदाजी करायला लागेल जर. नक्कीच सुरेख रतीचा चेंडू टाकलेला आहे. ब्लॉक होलचा चेंडू होता. रमाकांत याला काही समजला नाही. डॉट चेंडू. नक्कीच राजू सुंदर अशी बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. रमाकांत लगातार 2 चेंडू डॉट खेळतोय.
नक्कीच चांगला चेंडू होता. पाहूया. एकच धावेवर समाधान मानावं लागेल रमाकांत याला. नक्कीच आता स्ट्राईकवर आहे सदानंद. सुंदर असा फलंदाज आहे. सदानंद याला सुवर्ण संधी आहे. जर षटकारांची हॅट्रिक मारली तर गणेश ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. पाहूया सदानंद. केला असेल ना. सदानंद वैयक्तिक 9 धावेवर खेळतो. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे सदानंद यांनी आणि 9 धावेवर खेळतो. पाहूया आता. राजू यांचा 4 चेंडू टाकून झाले. एकच धाव दिलेले आहे. सुंदर असा चेंडू सदानंद यांच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा षटकार. नक्कीच सदानंद हा खूप फॉर्म मध्ये आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच सुंदर सिक्सर पाहायला भेटला आपल्याला सदानंदच्या बॅट मधून. चांगला बॅट्समॅन आहे सदानंद. तेव्हा तर सदानंद मैदानावर राहील धामणगाव संघासाठी. खतरे की घंटी बजती रहेगी. धाव संख्या 17 होत आहे कालवार संघाची. सदानंद सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने पुश केलेला चेंडू. एकच धावेवर समाधान मानतोय. नक्कीच सदानंद स्ट्राईक ठेवतो आणि ओव्हर समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नक्कीच सदानंद आहे तोपर्यंत काय सांगू शकत नाही. तुला आवाज देत नाही तिकडे म्हणून बसल कसा लगेच. मग थोडासा इकडे कर मग तो बसल लगेच त्याच्यावर. किती 12 चेंडू. हॅलो. श्याम स्पोर्ट धामणगाव व कालिका माता काळवार या 2 बलाढ्य संघामधील हा सामना. 42 धावांचं आव्हान आहे काळवार संघासमोर. आतापर्यंत धावा केलेल्या आहेत त्या 18 आणि अजूनही 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. पण एक आहे सदानंद आहे तोपर्यंत आशा पळवत असतील कालवार संघाच्या. कारण एक हाय प्रोफाईल बॅट्समन आहे सदा. एक डिपेंडेबल बॅट्समन आहे. संघाचा एक अपेक्षित फलंदाज आहे. आणि जोपर्यंत सदानंद या पिचवर आहे तोपर्यंत आशा पळवत असतील कालिकामाता कालवार या संघाची. बघायचं तिसरं षटक कोण घेऊन येतोय. खूप महत्वपूर्ण षटक असेल. महेश येतोय. महेश माळी एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक महत्वपूर्ण षटकाच्या हाताळणी करतोय आणि या षटकात जर कमी धावा जात आहेत मनोज तर मात्र 4थ्या षटकात खूप चांगल्या प्रकारचं किंवा हायलाइट्स क्रिकेट बघायला मिळेल. सदा ऑन स्ट्राईक. महेश राईट आर्मवर. चांगला चेंडू होता. मोठा प्रकार केल्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला प्रेक्षक उपस्थित आहे. कोणतीही चुकी होणार नाही आणि याच बरोबर सदानंद याची केली संपुष्टात. मी म्हणालो होतो की तिसरं षटक खूप महत्वाचं आहे आणि सदानंद देखील खूप महत्वाचं आहे. पहिल्याच चेंडूवर महेशने असा एक फसवा चेंडू टाकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी ताकद कमी पडली. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केली नाहीये. सहज सोपा झेल टिपला आणि या ठिकाणी आपल्या ज्या संघासाठी जो बळी हवा होता तो या ठिकाणी मिळवून देतोय. सदा महत्वपूर्ण फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर. वैयक्तिक 16 धावेवर बाद होतोय सदा. एक षटकार 2 चौकार टोकले होते. चांगली फलंदाजी केली होती. गरज असताना या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र थोडासा अडचणीत येऊ शकेल कालवार संघ. पण अजूनही काही या ठिकाणी घडले नाही. कारण रमाकांत एक डावखुळा फलंदाज मैदानात आहे आणि आता नवीन जाणारा फलंदाज योगेश. खूप चांगला फलंदाज आहे योगेश. मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असा हा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारचे फटक्यांची ठेवण त्याच्याजवळ आहे.
पण महेश देखील एका चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे. पूर्णपणे या ठिकाणी अनुभवपणाच लावतोय महेश. चांगला चेंडू होता, आपल्याला वाटलं होतं खूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होता. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. आपण बघितलं होतं की नॉन स्ट्रायकिंगवर बॅकअप करण्यासाठी कोणता क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता, पण एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 19 रन्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 42 धावा करायच्या आहेत आणि 19 धावा फलकावर आहेत. अजूनही पल्ला खूप मोठा आहे, खेळावं लागेल आणि थांबून खेळावं लागेल फलंदाज योगेश याला, कारण खूप मोठा फलंदाज आहे. एखाद दोन मोठे फटके येतात तर मग ते कमबॅक करू शकेल कालवार हा संघ. महेश आपल्या गोलंदाजा मार्ग राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. अति सुंदर फ्लिकचा फटका बघायला मिळत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार आणि ह्या षटकाराने धावा मात्र झपाट्याने पुढे गेलेत त्या 25 वर. खराब चेंडूची फेकी केली होती म्हणून जर बघितलं आपण थोडासा डाव्या स्टेवर चेंडू फेकला होता. सफल झाला होता फलंदाज योगेश आणि त्याने भिरकावून दिलं होतं चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं. एक चांगला फटका बघायला मिळाला आणि एक चांगला खेळ देखील मिळाला. मी म्हणत होतो की योगेश एक चांगला फलंदाज आहे. 9 चेंडू आणि 17 धावींची गरज. चांगला चेंडू होता, थोडंसं बघायचं. पंच आमच्याकडे वळतायत. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धाव, या धावा रोखाव्या लागतील. ओके, गायडन्स द्यायचं होतं. महेश मात्र मोठा फटका फसलाय. स्वतः रक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि योगेश याची खेळी संपुष्टात. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली आहे. महत्वपूर्ण 2 अडसर दूर केलेले आहेत की जे विजयाच्या दिशेने किंवा विजयामध्ये रोडा होऊ शकला असता या ठिकाणी धामणगावच्या, पण ते महत्वपूर्ण 2 अडसर योगेश आणि सदा बाद करतायत. चांगली गोलंदाजी म्हणावी. षटका खाल्यानंतर देखील कमबॅक करतोय गोलंदाज महेश. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्यात विजयासाठी 16. 16 रन रिमेन इन 8 बॉल्स. 8 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 16 धावींची गरज आहे. कासनी संघ आणि भादवड संघामध्ये एक जबरदस्त या ठिकाणी आपण खेळ बघत आहोत. कासनी संघात 4 चेंडू मध्ये अजूनही 17 धावींची गरज आहे. मैदान क्रमांक 1 होता. आता मात्र मोठा फटका केला त्या ठिकाणी बघायचा आहे. इथे आपण मैदानाकडे वळतोय. खराब चेंडूची फेकी केली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. तसं ऑफस्टूमकडे चेंडू फेकला होता. असं असते मनोज, जेव्हा डावी आणि उजवी जोडी असते तेव्हा गोलंदाजावर खूप दडपण असतं. कशा प्रकारे चेंडू फेकावे हा त्याच्याकडे एक मानसिक दबाव असतो आणि तसाच दबाव आपल्या दिसून येतो महेशाच्याकडे. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. असं वाटलं होतं की मोठा फटका केल्यासाठी एक मुभा दिली होती. 7 बीट झालाय फलंदाज रमाकांत. बाकी काम यष्टके चोख बजावतो. धावसंख्या स्थिर आहे 27. रमाकांत आतापर्यंत जवळजवळ 6 चेंडू खेळलाय. उलटा चेंडू होता, तितकं का बॅटच्या पट्ट्यात आल्याने चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का खराब क्षेत्ररक्षण, पण चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 29 रन्स ऑन बोर्ड. आता धावा किती हव्यात ते महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 13 धावींची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र थोडंसं रंगतदार सामन्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होतोय की, कारण ज्या प्रकारची फलंदाजी सदा करत होता पण सदा देखील थांबू शकला नाही. एका षटका टोकल्यानंतर बाद झाला. त्याच्यानंतर योगेश गेला. योगेशने एक षटका टोकला आणि तोही बाद झाला. आता रमाकांत आणि नरेश ही जोडी मैदानात आहे. स्ट्राईकवर नरेश राहणार आहे. नरेश देखील एक अनुभवी खेळाडू आहे. पण आता मात्र धावा हव्यात त्या 13 आणि चेंडू शिल्लक आहेत 6. एक चांगली स्पर्धा आपण बघत आहोत मित्रांनो. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने आयोजित केली स्पर्धा. आमच्या सोबत गणेश ठाकरे बसलेले आहेत. खूप मेहनत घेत आहेत. यंगस्टर आहेत, 40+ यंगस्टर खूप मेहनत घेताना दिसत आहेत. धावतं
एक व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावर त्यांचे कधीही बघावं तेव्हा हास्य असतं आणि सर्वांना सामावून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असा व्यक्तिमत्व असावं मनोज. कारण शेवटी जीवनात एकच गोष्ट असते, तुम्ही जे या ठिकाणी या तुमच्या व्यक्तित्वाने जे काही ठेवाल, तुमच्या स्वभावाने जे काही प्रेमाने जोडाल तेच या पृथ्वीवर राहणार आहे. आणि तशाच प्रकारचं व्यक्तिमत्व गणेश ठाकरे यांचं. चांगली स्पर्धा, खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी देखील आहेत. दिवा स्पोर्ट दिवाणं पहिला सामना जिंकलेला आहे आणि पहिल्या विजयाची चव देखील या ठिकाणी चाकलेली आहे. चांगली गोलंदाजी केली उदय यानं. एक धाव दिली होती, तीही वाईटच्या रूपानं. तसं बोललं तर वाईटची जर अतिरिक्त धाव आपण पकडली नाही तर एक निर्धाव षटकाच्या हाताळणी केली होती. 2 गडी देखील बाद केले होते. मॅन द मॅच स्वीकारला होता आणि ती मॅन द मॅचची आता बातमी पूर्ण महाराष्ट्रावर पसरली असेल. मैदानाकडे बोलूया. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघायचं एक षटक कोण घेऊन येत आहे. गोलंदाज वसंत, स्ट्राईकवर आहे फलंदाज नरेश, नॉन स्ट्राईक एंडवर रमाकांत. रमाकांत मात्र अजून तळ टोकून आहे. जवळजवळ 6 ते 7 चेंडू केलेले आहेत आणि धावा केल्या ते केवळ 2. चार धावा केलेल्या आहेत, माफ करा. महत्वपूर्ण षटक. 6 चेंडू 13 धावा. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता पण डाव बराचसा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू फेकला. असं वाटलं होतं की एका टप्प्याने चेंडू बॅटच्या रेषेत येतो की काय, पण थोडं पडल्यानंतर थोडं बाहेरच्या बाजूने निघाला चेंडू. 1 धावा अतिरिक्त. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चांगला चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती केली होती, मागणी करत होता. पंच स्थिर आहेत. इथे मात्र पंचांनी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी इशारा केले नाहीत. 5 चेंडू आणि 12 धावा. तर मात्र मोठा फटका खेचून खेळ खेळलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक उभा आहे मयेकर. कोणतीही चुकी होणार नाहीये आणि एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळते. फलंदाज बाद होतोय नरेश. खेचून मारला होता, बघितला आपण. चेंडू थोडासा पॅटच्या रेषेत आला नव्हता, खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाने वेळ घेतला आणि सहज सोपा झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय तो नरेश. आता मात्र अडचणीत येतोय कालवार हा संघ. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावा आहेत 12. नवीन फलंदाज मैदानात येतोय कॅप्टन प्रकाश, संघ नायक आहे. आता मला कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. कॅप्टन नॉक इनिंग जी म्हटली जाते. संघ अडचणीत आहे आणि अशा वेळी केवळ 2 फटक्यांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये एखाद 2 फटके जर षटकार झाले तर मात्र विजय साकारू शकेल. पण गोलंदाज वसंत मात्र अतिशय हुशारीने गोलंदाजी करतोय. आपण बघितलं पहिला चेंडू तो थोडासा अप चेंडू फेकला होता, पण त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलं आणि चांगली गोलंदाजी केली. चार चेंडू आणि 12 धावांची. आता मात्र थोडंसं बघितलं आपण क्षेत्ररक्षण खोलवर पसरले. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आहेत, ते म्हणजे शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्ड मॅन. मोठा फटका केला आहे. बघा चेंडू हवेत आहे. मिडॉनला चेंडू येतोय. मयेकर जास्त प्रयत्न करत नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि थोडंसं अडचण. थोडं मला वाटतं फलंदाज सरकटला होता, या ठिकाणी पडला होता, पण 2 धावा देखील पूर्ण केल्या. नक्की आहे, मी क्षेत्ररक्षकाची स्तुती करेन. जास्त काही त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला नाही, कारण माहित आहे आवाक्याच्या बाहेर आहे झेल. जास्त घाई गर्दी करून चालणार नाही. एखादा चेंडू निसटला तर कदाचित चौकार होऊ शकेल. गुड जज आणि गुड डिसिजन मयेकर यांचं. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्षमता आहे. रमाकांत डावखुरा फलंदाज आहे, ताकदवर फलंदाज आहे. जर बॉडी लँग्वेज बघितली तर एका बॉडी बिल्डरला लाजूल अशा प्रकारची त्याची शरीरयष्टी आहे. खराब चेंडू, खराब चेंडूची फेकी. थोडासा दिशाहीन चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. डाव्याशीच्या भराच बाहेर होता. फलंदाजाने प्रयत्न केला असता तरी त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. सदा येस, सदा म्हटलं की एक अष्टपैलू केलं, एक धावतं व्यक्तिमत्व आहे. ऑलवेज लिडिंग फ्रंट असं त्याचं व्यक्तिमत्व आहे.
चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सरसावतोय, चेंडू मात्र दोन्ही क्षेत्रक्षण हुलकावून देतो, एक टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर येतोय, 4 धावांसाठी चौकार. आता सामन्यामध्ये रंगत वाढते. आता धावा किती आहेत ना, चेंडू शिल्लक किती आहेत मनोज? 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र पाठीराखीव जागेून उठलेले आहेत. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय सामना रंगतोय, सर्वांचे डोळे सामन्याकडे लागलेले आहेत. आता मात्र सामन्यात रंगत वाढते. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. डेड बॉल. थोडस या ठिकाणी स्टेप मध्ये चुकला होता गोलंदाज वसंत. आपण बघितलं उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि बघितलं आपण पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू. असं आपण ज्या ठिकाणी बसलोय गणेशजी, तर या ठिकाणी आपल्याला काही व्यवस्थित समजत नाहीये कशा प्रकारचे चेंडू फेकतात, पण या ठिकाणी पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. डाव्या फेकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय प्रकाश. आता रंगत वाढते. 1 चेंडू आणि 4 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे मित्रांनो. आता मात्र इथं असं सदाला वाटलं असं की जो फलंदाज उतरतोय त्याच्या अंगात शिरून मी काहीतरी करावं. मित्र तसं होणार नाहीये, फक्त तुम्ही कानमंत्र देऊ शकता. व्हॉट आपण नेक्स्ट. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. पण एक आहे, पैसा वसूल मॅच आहे. तुम्ही काय करता म्हणून त्याला भरला. संपल ती मॅच संपल. आता 1 बॉल आणि 4 पाहिजे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला स्पीडअप करूया. मैदानात असं वाटतं की धुकं पसरलेलं आहे, पण मित्रांनो हे धुकं नाहीये, हा धूर आहे, केमिकलचा धूर आहे. आपण थोडस मास्क लावलं तर बरं होईल. नक्कीच मास्क धुरामुळे नाहीये, तर मित्रांनो अजूनही आपण कोरोनाच्या सानिध्यात आहोत. थोडस सोशल डिस्टन्सिंग ठेवूया, सॅनिटायझरचा वापर करूया आणि जी काय आपल्याला सूचना केलेली आहे सरकारने त्या सूचनांचं व्यवस्थित पालन देखील करूया. बिकॉज जे काय आहे ते आपल्या हातात आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हॉट आपण नेक्स्ट. काय घडेल या चेंडू खाली मनोज दडले काय, हा प्रश्न आता या ठिकाणी पडलेला आहे. दोघांनी शुभेच्छा. या चेंडूच्या दोघांनी शुभेच्छा. पेन दिसत आहे ना. वसंत उत्कृष्ट चेंडू फेकला, अगदी स्टंपच्या लगत चेंडू निघून गेला, थोडासा वरच्या बाजूने निघून गेला आणि पूर्णपणे बीट केला फलंदाजाला. याचबरोबर धामणगाव श्यामस्पोर्ट धामणगाव हा संघ या ठिकाणी 3 धावीने विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धामणगाव संघाच्या संघनायक लगेचच यायचंय आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक आपण देखील यायचंय. नाणेफेक करूया आणि विजय संघाचं मॅन द मॅच हु इज ही. येस मयेकर. वैयक्तिक 21 धावा 21 रन्स. कम ऑन स्टेज मयेकर. काय सामना रंगला होता, खरोखर पैसे वसूल सामना होता. जिव्हारी लागलेला हा सामना आहे. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा महेकर. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, त्या अनुषंगाने आपण पाहिलं या सामन्यावरती वर्चस्व गाजत राहिलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला.
आणि अप्रतिम सर्वांचं प्रदर्शन पाहायला मिळालं, खास करून शामस्फोट दामणगाव संघाकडून. तर या मयेकर आपण यायचं आहे आणि आपला मेलोदम्याचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. पुरस्कृत करतील आमचे समालोचक संघटनेचे सहसचिव सन्माननीय शशीदादा म्हात्रे यांच्या सोबत